मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्य त्याच्या बाबांशी बोलत असतो आणि मग तो आता नोकरी शोधायचं ठरवणार असतो. त्याच्या वडिलांनी त्याला फारच समजून सांगितलेलं असतं. तो मग त्याच्या वडिलांच्या गळ्यामध्ये पडतो आणि तेथून आनंदाने निघून जातो. इकडे निरूपाला मात्र मीराचा फारच राग आलेला असतो. ती मात्र भांडी आपटत असते. तिला मीराला त्रास द्यायचा असतो आणि त्यासाठी ती काहीतरी योजना बनवणार असते. तिला मीराच्या डोळ्यातून पाणी काढायचं असतं आणि त्यासाठी ती एक मस्त प्लॅन बनवते. आता मग ती कांदा घेते आणि कट करू लागते. कांदा कट करत असताना ती तिच्या बोटाला थोडंसं कापते आणि जोरजोराने ओरडू लागते. तिच्या बोटातून रक्त येऊ लागतं. आता मग तिच्या आवाजाने मीरा पळत पळत येते. मीरा बोलते की अहो सासूबाई, मला सांगायचं ना, मी केलं असतं काम. पण निरूपा मात्र फारच दुखत असल्याचं नाटक करत असते. मीरा त्यामध्ये हळद भरते. तर मग निरूपा अजूनच दुखत आहे असं ओरडू लागते. आता मग मीरा बोलते की सासूबाई, तुम्ही मला कामं सांगत जा ना. निरूपा बोलते की तू कामाची जबाबदारी घ्यायला तयार आहेस का? मीरा बोलते की हो सासूबाई, तुम्ही मला कामं सांगून तरी बघा. निरूपा बोलते की खरंच तू या घरची सून आहेस. तू किती कामं करतेस. तुझ्यावर जबाबदारी सोपवायला काहीच हरकत नाही. तू सर्वांशी किती प्रेमाने वागतेस. तू कपाटाच्या चाव्या आणि घराच्या बाकीच्या सर्व चाव्या सांभाळशील का? आता मग मीरा विचार करू लागते. निरूपा बोलते की तुला एवढी जबाबदारी पार पाडायला जमेल ना? म्हणजे मी तुला सर्व चाव्या वगैरे देऊन टाकते. मीरा बोलते की सासूबाई, मी प्रयत्न करेल. आणि मग ती चाव्या घेण्यासाठी हो बोलते. निरूपा लगेच तिचा रंग पलटते आणि मीराला बोलते की तुला हेच हवं होतं ना? तुला अजिबात चाव्या वगैरे मिळणार नाहीत. मला माहीत आहे, तुझा त्यांच्यावर डोळा आहे. मीरा बोलते की अहो सासूबाई, मला वाटलं तुम्ही माझ्यावर एखादी जबाबदारी सोपवाल आणि मी तुम्ही सांगाल त्याप्रमाणे करेल. पण निरूपा मात्र मीराला फारच बोलते. ती बोलते की तू माझी सून वगैरे कोणच नाही आणि आजपासून मला बाईसाहेब असं बोलत जा. मीरा मात्र बिचारी हो बोलते. इकडे आता मग सत्या गाडीवर बसलेला असतो आणि त्याला आता काहीतरी नोकरी करावी लागेल असा विचार तो करत असतो. त्याचे मित्र बाजूला उभे असून त्याच्याकडे पाहत असतात. ते मग सत्यापाशी येतात आणि बोलतात की काय झालं? कसला विचार करत आहेस? सत्या बोलतो की काहीतरी काम मला आता बघावंच लागेल. त्याचे मित्र बोलतात की हा बरोबर आहे, तुझं आता लग्न झालंय ना. पण पण आमची वहिनी फारच छान आहे. सत्या बोलतो की अरे छान म्हणजे धूमकेतू आहे तो. लय डोकं खाते माझं ती. काहीतरी काम आता बघावं लागेल बाबा. इतक्यात मग सत्याच्या मित्राला कोणाचा तरी फोन येतो आणि त्यांच्या एका मित्राला सुट्टी हवी असल्यामुळे त्याच्या बदलीवर सत्याला ड्रायव्हर म्हणून महिनाभर काम मिळणार असतं. सत्या मात्र फारच खुश होतो, कारण त्याला महिनाभर मीरापासून सुट्टी भेटणार असते. तो बोलतो की कधी निघायचंय कामाला? आत्ताच जायचंय का? चला मी येतो. आणि मग तो काम मिळाल्यामुळे फारच खुश होतो. इकडे आता मीरा तिच्या आईच्या घरी आलेली असते. मीराची आई तिला पाहून फारच खुश होते. मीरा भाजी घ्यायला आलेली असते. तिने तिच्या आईसाठी पण भाजी आणलेली असते. तिची आई मीराला बोलते की मला पहिल्यांदा तुझ्या लग्नाचं फारच टेन्शन आलं होतं. कसं होईल आता पुढे याचं फारच टेन्शन होतं. पण आता मला फारच छान वाटतंय. कारण मला फारच छान जावई मिळाला आहे. मीरा आणि तिची आई गप्पा मारत असतात तर मग इतक्यात तिचा भाऊ येतो. तो मग कपाटातून कपडे काढत असतो आणि तो कपडे बाहेर फेकतो. त्यामध्ये मीराच्या बाबांची टोपी पण पडते. ती टोपी त्याने फेकल्यामुळे मीराच्या आईला वाईट वाटतं. मीराची आई बोलते की अरे, ही तुझ्या बाबांची टोपी आहे. त्यांची आठवण म्हणून जपून ठेवली आहे. मीराच्या भावाला तर साधं आठवत पण नसतं की ही त्याच्या बापाची टोपी आहे. मीराची आई बोलते की तू ही टोपी घालत जा ना. पण मीराचा भाऊ बोलतो की नको, मला ही टोपी नकोच. तिचा फारच घाण वास येत आहे. मीरा मग ती टोपी उचलते आणि तिचा वास घेते. ती बोलते की अरे, तुला हा वास ओळखीचा वाटत नाही का? या टोपीकडे पाहिल्यावर मला बाबांची आठवण झाली. आणि मग मीरा ती टोपी स्वतःकडे घेऊन जायचं ठरवते. इकडे आता सत्या नाचत नाचत घरी येतो. त्याचे वडील बोलतात की काय झालं सत्यजित? सत्या बोलतो की मला काम लागलं आहे. माझ्या एका मित्राची बायको पोटोशी आहे. त्यामुळे त्याने महिनाभर सुट्टी घेतली आहे आणि त्याच्या जागेवर मी एका डायरेक्टरचा ड्रायव्हर म्हणून जाणार आहे. एका महिन्यामध्ये सगळी इंडिया टूर करून येणार आहे. पण आता सत्याचे वडील बोलतात की अरे, मी तुला काम बघायला सांगितलं होतं, पण ते फक्त आपल्या सांगलीमध्ये. तुझं आत्ताच नवीन लग्न झालं आहे. इतक्यात मग मीरा पण आलेली असते आणि ती त्यांचं सर्व बोलणं ऐकते. सत्याचे बाबा त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण सत्या मात्र ऐकायला तयार नसतो. तो काम करायला महिनाभर बाहेर जाणारच असं बोलत असतो. आता मग इतक्यात निरूपा येते आणि सत्याला बोलते की तू काम करणार का? अरे तू काम केल्यावर कसं होणार? आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? सत्य बोलतो की महिनाभराने बघ तुझ्यापुढे पैशांची अशी गड्डी आणून ठेवतो. निरूपा बोलते की पैशांची गड्डी आणायला निघालास, तुला साधी भाजीची गड्डी तरी आणायला येते का ते बघ. कारण भाजीची गड्डी आणायला सुद्धा खिशामध्ये पैसे लागतात. निरूपा मात्र सत्याचा फारच अपमान करते आणि इतक्यात एपिसोड संपतो.
मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.